नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, आपल्या एमटी मीडिया चॅनलला व्हिडिओला असाच सपोर्ट करत राहा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा, जेणेकरून बिग बॉसच्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 हा सीझन सुरू झालाय आणि पूर्ण महाराष्ट्रात बिग बॉसची हवा सुरू आहे। पण तुम्हाला माहीत आहे का की या शो मध्ये आलेले सदस्य यांना किती पगार मिळतो, त्यांना किती मानधन मिळतं, तर याच विषयी मी तुम्हाला सांगणार आहे। पण मित्रांनो, सदस्यांना जे पैसे मिळतात ते मंथली बेसिसवर मिळत नाहीत किंवा पर डेवर मिळत नाहीत, तर ते आठवड्याच्या बेसिसवर त्यांना मिळत असतात। ते जितके आठवडे राहणार तितके आठवडे त्यांना पैसे मिळणार। तर चला पाहूयात की बिग बॉस मराठी 5 सीझनमध्ये आलेल्या सदस्यांना किती मानधन मिळतंय ते। मित्रांनो, हे एका आठवड्याचं मानधन आहे। तर मित्रांनो, योगिता चव्हाणने 1 लाख रुपये घेतलेले आहेत, जान्हवीने 1,30,000 रुपये घेतलेले आहेत, आर्याने 1 लाख रुपये घेतलेले आहेत, अरबाजने 1,25,000 रुपये घेतलेले आहेत, घनश्याम दरोडेने 50,000 रुपये घेतलेले आहेत, सूरज चव्हाणने 25,000 रुपये घेतलेले आहेत, इरिना रुडाकोवा हिने 1 लाख रुपये घेतलेले आहेत, धनंजय पवार यांनी 60,000 रुपये घेतलेले आहेत, अभिजित सावंत यांनी 3,50,000 रुपये घेतलेले आहेत। त्यानंतर अंकिता प्रभू वालावालकर हिने 1 लाख रुपये घेतलेले आहेत। त्यानंतर निक्की तांबोळीने 3,75,000 रुपये घेतलेले आहेत। वर्षा उसगावकर यांनी 2,50,000 रुपये घेतलेले आहेत। वैभव चव्हाण यांनी 70,000 रुपये घेतलेले आहेत। निखिल दामले यांनी 1,50,000 रुपये घेतलेले आहेत। पुरुषोत्तम दादा पाटील यांनी 1,35,000 रुपये घेतलेले आहेत आणि पंढरीनाथ कांबळे यांनी 2 लाख रुपये घेतलेले आहेत। तर मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये आलेले हे 16 सदस्य आहेत आणि हे 16 सदस्यांचं एका आठवड्याचं मानधन आहे। तर मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरातील या 16 सदस्यांविषयी तुमचं काय मत आहे आणि या सदस्यांनी घेतलेलं जे मानधन आहे ते योग्य आहे का, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।